मी आहे ऋषिकेश मोरे. तर या ब्लॉगमध्ये आपण जे जाणार आहोत ते ठिकाण म्हणजे जगन्नाथपुरी, अर्थातच लॉर्ड जगन्नाथपुरी. त्यानंतर आपण जाणार आहोत ते म्हणजे बैद्यनाथ, आणि त्यानंतरची आपली ट्रिप असेल ती असेल काशी. तर आत्ता आपण आलो आहोत हातकणंगले स्टेशनवर, आणि हातकणंगले स्टेशनपासून आपण जाणार आहोत ते म्हणजे मुंबईला. आणि मुंबईवरून जी आपली पुढची ट्रेन असेल त्याचा अपडेट असेल ते जगन्नाथपुरी. आणि अवघ्या 11 तासाच्या प्रवासानंतरनं आपण पोचलो आहोत ठाण्यामध्ये. आणि ठाण्यामधून पुढची जी लोकल आहे ती लोकमान्य टिळकसाठी आहे. आणि लोकमान्य टिळकमधून आपल्याला जी पुढची ट्रेन मिळेल ती डायरेक्ट असेल पुरीसाठी. तर बघू पुढचा प्रवास कसा होतो ते. Chennai Central Express via Ahmedabad, Bengaluru. The short leaving from platform number 7, passengers are requested to occupy their seats well in front. According to injunctions, is very dangerous to ride. आणि आता वाजले आहेत सकाळचे 6:30 आणि आपण पोचलो आहोत भुवनेश्वरला. तर भुवनेश्वरहून लोकल रिक्षा करून आपण चाललो आहोत लिंगराज टेम्पलला. लिंगराज टेम्पल हे जगन्नाथपुरीपेक्षाही जुनं मंदिर आहे. इसवी सन 10व्या शतकामध्ये हे मंदिर बांधलं होतं. आणि जे 12 ज्योतिर्लिंगला महत्त्व आहे तितकंच जास्त महत्त्व हे लिंगराज टेम्पलला पण आहे. आणि इथली जी पिंड आहे ती जवळपास 10 फूट इतकी लांब आहे. आणि हे आहे लिंगराज मंदिर समोरचे बस स्टँड. आणि इथे लागूनच आपल्याला बाथरूमची आणि आंघोळीची एकदम उत्तम सोय फ्रीमध्ये उपलब्ध आहे. तर हे आहे आपलं लिंगराज टेम्पल, आणि या ठिकाणी आपल्याला लॉकरची सुविधा मिळेल. तर आत्ता आपण आहोत कोणार्क म्युझियममध्ये, जे की 60 किलोमीटर आहे लिंगराज टेम्पलपासून. तर ही आहे सूर्य मंदिरची प्रतिकृती. जो आपल्याला मोठा भाग दिसत आहे आता तो पडलेला आहे, आणि जो समोरचा भाग आहे बारका तो आता आपल्याला बघण्यासाठी अवेलेबल आहे.
कोणार्क, कोणो मीनिंग होता एंगल, ऑर्क मीनिंग होता सूर्य, इसीलिए जगह का नाम है कोणार्क। लेकिन आप लोग उड़ीसा में देखना 3 मंदिर है, भुवनेश्वर लिंगराज टेम्पल 10 सेंचुरी, पूरी जगन्नाथ टेम्पल 11 सेंचुरी, दैट वन 13 सेंचुरी। ये देखिए, ये देखो लिंगराज, ये पूरी एंड कोणार्क, ये त्रिपोल कोण में बल्कि इनका नाम है कोणार्क। कोणो मीनिंग एंगल, ऑर्क मीनिंग होता सूर्य, ऑर्क मीनिंग होता सूर्य, इसलिए जगह का नाम है कोणार्क। लेकिन ये मंदिर को जब यहाँ बनाया था, यहाँ चंद्रभागा नदी समुद्र दोनों यहाँ मिलन था। चंद्रभागा और समुद्र चंद्रभागा नदी और समुद्र 2 जगह में है, एक महाराष्ट्र पंढरपुर और एक यहाँ है। यहाँ होता सूर्य उदय के लिए, वहाँ होता सूर्य अस्त, सूर्यास्त के लिए उधर। मालूम है ना। लेकिन ये जो राजा बनाया था ये मंदिर को 1200 कारीगर को ऑर्डर दिए थे। ये राजा का नाम होता नांगुड़ा नरसिंह देव, हाँ, गंगो वंश का राजा था। इनका राजबाड़ी थे भुवनेश्वर से आगे खोर्दा। लेकिन इनका अंदर में 4 मंदिर ऑर्डर दिए थे, 4 नहीं है 5 मंदिर, एक मंदिर पूरा टूट गया। 5 मंदिर बताएंगे। ये देखो, 1 मिनट, ये देखो सामने जो मंदिर देख रहे, ये अपना है नृत्य मंडप। नृत्य मंडप, इसमें ओडिसी, मणिपुरी, भारतनाट्यम सब डांस का मुद्रा। अच्छा, डांस के लिए चारों साइड में देखना। कारण है जो पीछे वाला मंदिर टूटने का कारण क्या है, उनका ऊपर में जो मैग्नेट था, उसी टाइम में अंग्रेज लोग का हमारा भारत को शासन करते थे। करने का टाइम में उसी टाइम में पोर्तुगीज, आपको मालूम है भास्कर गामा, वास्को दी गामा, हाँ, उन लोग को 1600 सेंचुरी में हमारा भारत में आया था बिजनेस करने के लिए, जहाज लेकर के। जहाज में जो कंपास रहते, कंपास में खींचता था मैग्नेट। वो मैग्नेट क्या करते थे, दिशा बदल देते थे। अभी पूर्व में है, दक्षिण में चला जाता, पश्चिम में चला जाता, ऐसा होता था। इनको 2 मार के उन लोग को हटा दिया। हटा देने के बाद में मेन टेम्पल कोलैप्स हो गया। क्यों? 13वीं सेंचुरी में कोई चूना सीमेंट कुछ नहीं था। ये जो हर एक पत्थर जॉइंट हुआ, ऑल इनसाइड ऑफ आयरन क्लैम्प। हर एक पत्थर को पत्थर घस करके जो पाउडर निकालते, पानी दे के सेट किया था दोनों पत्थर के अंदर आयरन क्लैम्प। इसीलिए अरे ये जो पत्थर है इसमें 80% आयरन है बाकी, लेकिन इसीलिए बैलेंस रखता था मैग्नेट। सेकंड वाला जो देख रहे वो होता हॉल ऑफ ऑडियंस। ऑडियंस उनका पीछे था मेन मंदिर। ये जो मंदिर इनका हाइट 127, इसका जो मेन मंदिर था इनसे 100 फुट ज़्यादा था, 227। हाँ, मूर्ति देख रहे, हाँ, यह हमारा जो राजा बनाया था नांगुड़ा नरसिंह देव, उनका रानी का नाम होता है भानुमती। ये उनका हाँ, उनका पास में एक बड़ा हाथी देख रहे, हाँ, ये हाथी के सामने एक जिराफ का मूर्ति देख रहे ऐसे। हाँ, ये तो, लेकिन हमारा भारत में जिराफ नहीं था। अफ्रीका ने राजा, हाँ, अफ्रीका राजा हमारा ये राजा को प्रेजेंट देते जिराफ। ये जो 8 पोग देख रहे, 8 पोहर, एक पोहर होता 3 घंटा। यहाँ से यहाँ 3 घंटा, ये अपना 1.5 घंटा। ओके, हाँ, यहाँ से छोटे छोटे गोली देख रहे, यहाँ से यहाँ 60 गोली है। एक गोली का होता अपना 3 मिनट। 7 गोली कहाँ पे? यहाँ से यहाँ 60 गोली है। 60, ओके, 60 60 गोली होने से 3 घंटा, 180 मिनट हो गया। 180। अपना ये पूर्व है, हाँ। पूर्व में जो सूर्य निकलेगा, पहले का रोशनी अपना एक चिर का ऊपर में आ जाएंगे। इनका छावली इधर जाएगा, 6, 7:30, 9, 10:30, 12, 3:30, 4:30, 6। मालूम है ना, जैसा आंटी क्लॉक घड़ी ऐसा घूमता ना उल्टा। हाँ। अभी भी देखो, अभी देखो, हाँ, अभी देखो 1:30, 1:30, 1:30 होगा अभी। ये देखो यहाँ आ रहा है ना, ये देखो यहाँ आ रहा है, हाँ। यहाँ होने से यहाँ होगा। ओके, ये 12, 3:30 है ना, ये हाँ, देखो, हाँ, 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 वो देखो ओके। कहाँ आ रहा है, देखो ये देखो कहाँ आ रहा है। हाँ, यहाँ आ रहा है तो, यहाँ से ऊपर देखो, यहाँ से होने से आप सीधा करो, यहाँ आएगा। यहाँ, यहाँ, मालूम है ना, ओके, मालूम है ना, 1:30। ओके, 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 हाँ, जैसा हाँ, हाँ, सूर्य जितना ऊपर जाएंगे उनको छाया घूमना उल्टा। अरे ये जो आयरन क्लैम्प देखो, ये देख रहे आयरन क्लैम्प, यहाँ हाँ। ये देखो पत्थर टूट गया बोल के अभी उसका अंदर में आयरन क्लैम्प है। तो कितना हुआ, कितना टाइम? 11:30. मालूम है ना? या सूर्य मंदिरच्या रस्त्यासमोरूनच आपल्याला पुरीला जाणारी बस मिळेल. तर चला आपण भेटू जगन्नाथपुरीमध्ये.
आणि आज आहे रथयात्रेचा शेवट दिवस आणि आपल्याला देव आज रथामध्येच बघायला भेटतील. जगन्नाथपुरी दर्शन झाल्यानंतरनं तब्येत ठीक नसल्यामुळे तिथं जास्त शूटिंग करता आले नाही आणि आता आपण आहोत पुरुलिया जंक्शनवर. तिथून आपण चाललो आहोत वाराणसीला. तर आपण आता पोहोचलो आहोत मणिकर्णिका घाटावर आणि हे आहे रत्नेश्वर महादेव टेम्पल. तर आता आपण पाहू वाराणसीचे घाट. वाराणसी मंदिरचे गेट नंबर 4. इथे गर्दी खूप असते, त्यामुळे आपण गेट नंबर 1 आणि 2 वरून दर्शन फास्ट होते, तिथून दर्शन करू शकतो. आणि आता वाजले आहेत 5. मी चाललो आहे दशाश्वमेध घाटाकडे गंगा आरतीसाठी, जी की असते 6:30 वाजता, जी की मी आतापर्यंत यूट्यूबवरच पाहिली होती, पण आज प्रत्यक्षात पाहणार आहे. चला तर तुम्ही पण माझ्यासोबत गंगा आरतीचा आनंद घ्या.
तर गेल्या 6 दिवसामध्ये मी पाहिलं लिंगराज मंदिर, सूर्य मंदिर, जगन्नाथपुरी मंदिर, वाराणसी आणि लास्टला गंगा आरती. तर कंटिन्यू ट्रेनने प्रवास करत असल्यामुळे कुठेही स्टे केलो नाही, त्यामुळे प्रवासाचा खर्च फक्त 3,000 झाला. तर हा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट करून कळवा. आणि आता आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.